नमस्कार, मी कुशाली. ऋण हा शब्द इतका छोटा वाटतो, पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर त्याची व्याप्ती ही खूप मोठी आहे. निसर्गाने माणूस, पशु, पक्षी, प्राणी यांच्यावर एवढे उपकार केले आहेत की त्यांची परतफेड या जन्मी तरी शक्यच नाही. मानवाने निसर्गाचा अगदी पुरेपूर वापर करून घेतलेला दिसून येतो. आज प्रत्येक क्षेत्रात माणूस नवनवीन क्रांती करताना दिसून येतो. मग तो शेतकरी असो की सीमेवर लढणारा सैनिक असो किंवा वैज्ञानिक क्षेत्रात काम करणारा डॉक्टर वा शास्त्रज्ञ असो, या सर्वांचे उपकार आपल्यावर आहेत. म्हणूनच आज या सर्वांच्या उपकाराची जाणीव अगदी क्षणाक्षणाला होताना दिसून येते. या सर्वांचे ऋण मी माझ्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. कवितेचं नाव आहे ऋण. इतिहास झाला साक्षीदार आयुष्याच्या वाटचालीचा. इतिहास झाला साक्षीदार आयुष्याच्या वाटचालीचा. अभिमान वाटतो आज मला या सृष्टीवर जन्म झाल्याचा. आई विना या जीवनाला अर्थ तरी काय आहे? आई विना जीवनाला अर्थ तरी काय आहे? धरतीवरचा स्वर्ग तिच्याच चरणी आहे. आई आणि निसर्ग यांच्यात तुलना तरी कशी करू? आई आणि निसर्ग यांच्यात तुलना तरी कशी करू? दोघांनीही निस्वार्थपणाने केलं सर्वांसाठी. त्यांची परतफेड या जन्मी तरी कशी करू? कर्तृत्ववान असा पुत्र जन्माला आला, सर्वांना गुलामगिरीतून मुक्त केलं. कर्तृत्ववान असा पुत्र जन्माला आला, सर्वांना गुलामगिरीतून मुक्त केलं. लोकशाही हे तत्व ठरवलं, म्हणूनच त्यांनी संविधान बनवलं. स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून माझा शेतकरी आज अभिमानाने वावरतो. स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून माझा शेतकरी आज अभिमानाने वावरतो. उभ्या जगाचा पोशिंदा म्हणून घाम गाळून बळीराजाही त्याला साथ देतो. आज विज्ञानाच्या जोरावर बाजीही मारली सैनिकांनी. आज विज्ञानाच्या जोरावर बाजीही मारली सैनिकांनी. तन मन धन अर्पण केलं देशासाठी, नव्या क्रांतीची मशाल घेऊन. घडवलं, बनवलं, शिकवलं, सार्थक झाले या जन्माचे. घडवलं, बनवलं, शिकवलं, सार्थक झाले या जन्माचे. जाणीव या सर्वांची क्षणाक्षणाला आहे. कसे ऋण फेडू या सर्वांचे, कसे ऋण फेडू या सर्वांचे. धन्यवाद. ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.